तुमची जर सिंह रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्यासोबत घडलं आहे का रात्री अचानक 2 किंवा 3 वाजता डोळे उघडावे आणि मनात भविष्याची चिंता दाटून यावी, पुन्हा झोपच येऊ नये? आज आपण अशाच 5 अशुभ आणि 10 शुभ संकेताबद्दल बोलणार आहोत, जे हे सिद्ध करतात की आता तुमची संघर्षाची वेळ संपून नशीब बदलण्याची वेळ आली आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे, कारण यात तुमचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडले आहे. पुढचा प्रत्येक शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, कारण ही तुमच्याच प्रत्येक आयुष्याची कहाणी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत तुमच्या आयुष्यातील अनेक संभ्रम दूर करणारा ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकनला प्रेस केलं नसेल तर आत्ताच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अनेकदा आपल्याला वाटतं की अशुभ संकेत म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे, पण तसं नसतं. हे संकेत म्हणजे तुमच्या जुन्या ऊर्जेचा अंत आणि नवीन ऊर्जेची सुरुवात असते. चला तर तुमच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला पहिला संकेत पाहूया. लोकांमध्ये असूनही कमलेची एकटेपणा आणि नातेवाईकांचा स्वार्थ. तुम्ही कुटुंबासोबत असता, मित्रांसोबत बसता, कामाच्या ठिकाणी शेकडो लोकांच्या संपर्कात असता, तरी अचानक गर्दीत असतानाही तुम्हाला आतून एक प्रचंड पोकळी जाणवते. जेव्हा कुटुंबातील किंवा जवळची नातेवाईक फक्त स्वतःच्या गरजेपुरती तुमची आठवण काढतात, स्वतःचे काम करून घेण्यासाठी गोड बोलतात आणि काम झाल्यावर तुम्हाला विसरून जातात, तेव्हा हा एकटेपणा अधिक तीव्र होतो. तुम्हाला असं वाटतं की माझे दुःख, माझे विचार आणि माझी भावना समजून घेणारं या जगात कोणीच नाही का? मी सर्वांसाठी ATM किंवा कामाचे साधन आहे का? सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या मनातही असा विचार वारंवार येतो का? तुम्ही नातेवाईकांच्या अशा स्वार्थी वागण्याचा अनुभव घेतला आहे का? हा संकेत दर्शवतो की निसर्ग तुम्हाला आता अत्यंत बाह्य जगातून ओढून स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता मी जे सांगणार आहे ना, ते अनेकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडलेलं वाटेल, कारण हा पुढचा संकेत तुमच्या मानसिक आरोग्याशी आणि रात्रीच्या शांततेशी थेट जोडला आहे. स्वतःच्या निर्णयाबद्दल संभ्रम आणि रात्री झोप न लागणे. ज्या सिंह राशीचे लोक मंडळी आपल्या अचूक आणि तडफदार निर्णयासाठी ओळखले जातात, त्याच लोकांना आजकाल अगदी लहान सहान गोष्टीचे निर्णय घेण्यासाठी खूप विचार करावा लागत आहे. मी जे करतोय ते बरोबर आहे ना, की मी पुन्हा चूक करतोय? ही शंका मनाला छळत राहते. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होत आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर पडता, तेव्हा डोक्यातील विचारांचे चक्र थांबत नाही. घड्याळात रात्रीचे 2 वाजतायत, 3 वाजताय, पण डोळ्यात झोप मात्र नाही. भविष्याची चिंता आणि जुन्या चुकींची टोचणी यामुळे रात्र अव्यस्तता निघून जाते. तुम्ही सध्या अशाच परिस्थितीतून जात आहात का? मंडळी, तुम्ही अशाच परिस्थितीमधून जात आहात का? हा संकेत स्पष्ट करतोय की तुमच्या बुद्धीची जुनी चौकट आता गळून पडत आहे आणि तुम्हाला काहीतरी मोठे निर्णय घेण्याची पूर्वतयारी निसर्ग करून देत आहे. पुढची गोष्ट तुमच्या पैशाशी संबंधित आहे. जर तुम्ही सध्या तीव्र आर्थिक विचारातून किंवा घर खर्चाच्या दाबातून जात असाल तर हा भाग अत्यंत लक्षपूर्वक ऐका. सध्या तुमची आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली आहे. महिना सुरू व्हायच्या आधीच खर्चाची यादी तयार असते. दुधाचं बिल, लाईट बिल, मुलांची फी, किराणा सामान आणि त्यात अचानक येणारा एखादा वैयक्तिक खर्च. यामुळे डोक्यावर सतत एक अदृश्य दडपण असतं. पैशाची इतकी अडचण जाणवते की एखाद्या वेळी अत्यंत गरजेच्या गोष्टीसाठी सुद्धा खिशात हात घालताना 10 वेळा विचार करावा लागतो. कष्टाची कमाई कुठे जाते हे समजत नाही. आलेला पैसा कुठे जातो हे देखील समजत नाही. पैसा येतो, पण तो फक्त बिले भरण्यासाठीच येतो की काय असं वाटू लागतं.
अनेक लोक याकडे निव्वळ गरिबी किंवा वाईट काळ म्हणून दुर्लक्ष करतात, पण सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या घरातही सध्या हाच पैशाचा ताण सुरू आहे ना. हा संकेत सांगतो की तुमच्या आर्थिक कर्माची जुनी खाती आता पूर्ण होत आली आहे. हा संकेत देखील मंडळी दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण इथेच लोक चूक करतात आणि आपल्या नोकरी किंवा व्यवसाय अर्धवट सोडून बसतात. पुढील काही क्षण तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी तुमच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. तुम्ही कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होत नाही. तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटून नेत आहे आणि तुम्हाला फक्त अधिक कामाच्या ओझेखाली दाबले जात आहे. दुसरीकडे जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर ग्राहकी दारातून परत जात आहे, बाजारपेठेत मंदी जाणवत आहे किंवा भागीदारीमध्ये मतभेद होत आहेत. प्रचंड मेहनत करूनही नफा मिळणं कठीण झालं आहे. प्रत्येक पावलावर अडथळे येत आहेत. सिंह राशीच्या मंडळींनो, हा नोकरी व्यवसायातील संघर्ष सध्या तुम्ही रोज अनुभवत आहात. हा निसर्गाचा संकेत आहे की तुम्ही आता इतरांच्या हाताखाली राहण्यासाठी किंवा लहान पातळीवर काम करण्यासाठी बनलेले नाही. आता स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची वेळ जवळ आली आहे. हा पुढचा संकेत तुमच्या घराशी आणि वैयक्तिक नात्याशी संबंधित आहे. अनेकाच्या आयुष्यात हा अंतर्गत बदल आधीच सुरू झाला आहे, ज्याकडे लोक कौटुंबिक कलह म्हणून पाहतात. हा संकेत तुमच्या कौटुंबिक शांतीवर घालत आहे. घरात शांतता उरली नाही. अगदी लहान सहान कारणावरून, जसं की भाजीतलं मीठ किंवा एखादी जुनी वस्तू, यावरून घरात मोठे वाद होत आहेत. विशेषतः पती पत्नीमध्ये कमलेचे मतभेद निर्माण झाले आहेत. एकमेकांबद्दल आदर नसूनही संवादाची जागा चिडचिडापणाने घेतली आहे. एकमेकांचे बोलणे समजून घेण्याऐवजी प्रत्येकजण स्वतःची बाजू खरी करण्यात गुंतला आहे. घरात आल्यावर मनाला जी शांती मिळायला हवी तिथेच आता मानसिक ताण मिळत आहे. तुम्ही घराच्या या अशा वर्तमानामुळे अव्यस्तता आहात का? तुमच्या घरातही सध्या अशीच किरकोळ भांडणे होत आहेत का? हा संकेत दर्शवतो की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे, जेणेकरून तिथे सुखाची पाठ येऊ शकेल. अशुभ संकेतांनी तुमच्या मनाचा आरसा आणि सध्याचे संघर्ष दाखवला असेल तर आता येणारे 10 शुभ संकेत तुमच्या आयुष्यात येणारे प्रकाशाची नांदी आहेत. शुभ संकेताची संख्या अशुभ संकेताच्या दुप्पट आहे, कारण निसर्गाचा न्यायावर, तुमच्या कष्टावर आणि आनंदावर जास्त विश्वास आहे. हे संकेत तुम्हाला नक्कीच एक मोठी आशा देतील. प्रलंबित कामे अचानक मार्गी लागणं. पहिला शुभ संकेत तुमच्या थेट पैशाशी जोडलेला आहे. एखाद्याला दिलेले पैसे जे आता परत मिळणारच नाहीत असं तुम्ही गृहीत धरलं होतं, किंवा व्यवसायातील एखादे जुने येणे जे अडकले होते ते अचानक परत मिळण्याची परिस्थिती निर्माण होईल. समोरची व्यक्ती स्वतःहून संपर्क साधून तुमचे पैसे परत करेल. तसेच बँकेचे किंवा कोर्ट कचेरीचे एखादे काम जे अनेक महिन्यापासून अचानक रखडलेले होते, त्या फाईलला अचानक गती मिळेल. सिंह राशीच्या मंडळींनो, हे तुमच्यासोबत नुकतेच घडले आहे का? किंवा अशी काही चिन्हे दिसत आहेत का? हा संकेत स्पष्ट करतो की तुमच्या नशिबातील अडथळे आता दूर होऊ लागले आहेत. पुढचा संकेत सिंह राशीच्या त्या पालकांसाठी आहे ज्या आपल्या रात्रीची झोप गमावून बसले आहेत. हा संकेत समजला तर तुमच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. पहा मंडळी, गेल्या काही काळापासून डोक्यावर असलेले कर्ज, बँकेचा हप्ता किंवा लोकांचे देणे घेणे यामुळे तुमचे जगणे कठीण झाले होते. पण आता असं काहीतरी मार्ग निघेल ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचा हा भार कमलेचा हलका होईल. उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत सुरू होईल किंवा अचानक काही जुने गुंतवणूक कामाला येईल. तुम्हाला रात्री शांत झोप येईल. इतका आर्थिक दिलासा या संकेतामुळे तळमळणाऱ्या तुमच्या मनातही आता हा आर्थिक ताण संपेल अशी आशा निर्माण होत आहे का? हा चमत्कार नाही, तर तुमच्या कष्टाला मिळालेली नशिबाची साथ आहे. पहा मंडळी, प्रत्येक पालकांसाठी आपल्या मुलांचे भविष्य सर्वात महत्त्वाचे असते. सिंह राशीचे लोक सध्या आपल्या मुलांच्या अभ्यासातील निष्काळजीपणा, त्यांचे आरोग्य किंवा त्यांच्या नोकरी करिअरबद्दल प्रचंड चिंतित होते. पण आता अचानक मुलांच्या वागण्यात चांगला बदल दिसेल. त्यांना एखाद्या चांगल्या संस्थेत प्रवेश मिळेल, परीक्षेत अपेक्षापेक्षा चांगले यश मिळेल किंवा त्यांच्या करिअरची सुरुवात होईल. अनेक लोक याकडे सामान्य प्रगती म्हणून पाहतात, पण तुमच्या घरातील मुलांच्या बाबतीत अशी सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे ना. हा संकेत सांगतो की तुमच्या कुटुंबावरील
चिंतेची सावट आता संपत आली आहे. आता मी सांगणार आहे एक गोष्ट अनेक सिंह राशीच्या लोकांना प्रचंड धक्का देणारे आहे. कारण आपण ज्यांना आपलं मानतो तेच कसे बदलतात त्यांचं वास्तव यात दडलं आहे. आतापर्यंत ज्या मित्रांवर तुम्ही जिव्हाळ्यानं प्रेम केलं त्यांनी संकटकाळात तुमचे फोन उचलणं बंद केले होते, पण आता निसर्ग तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीला पाठवणार आहे जी तुमची खरी ताकद बनेल. मंडळी, जी तुमची खरी ताकद बनेल ही व्यक्ती एखादा नवा प्रामाणिक मित्र, व्यावसायिक भागीदार किंवा एखादा मार्गदर्शक असू शकतो. ही व्यक्ती तुमच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवेल आणि तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यास मदत करेल. गेल्या काही दिवसात सततच्या अपयशाने आणि मानसिक ताणाने तुमची तब्येत खराब झाली होती. सतत डोकेदुखी, थकवा आणि उत्साह नसणे असे जाणवत होते. पण आता अचानक तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि मी पुन्हा उभा राहू शकतो, मी या संकटावर मात करणारच, हा सिंह राशीचा मूळ आत्मविश्वास तुमच्या मनात पुन्हा जागा होईल. आरशात पाहताना तुम्हाला स्वतःच्या डोळ्यात एक वेगळी तेज दिसेल. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या मनामध्येही हा आत्मविश्वास नवीन अंकुर फुटताना जाणवत आहे का? पुढचा संकेत तुमच्या उपजीविकेशी आणि व्यवसायाशी जोडला आहे. जर तुम्ही सध्या मानसिक तणावातून जात असाल तर पुढचा भाग तुमच्यासाठी मोलाचा दगड ठरणार आहे. जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर बाजारातील मंदी संपून तुमच्या दारात नवीन ग्राहक आणि नवीन संधी चालून येतील. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प किंवा ऑर्डर मिळू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. ही संधी सुरुवातीला लहान वाटेल, पण ती तुमच्या व्यवसायाला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाणारी ठरेल. तुम्ही अशाच एखाद्या नवीन संधीची वाट पाहत आहात का? हा संकेत सांगतो की आता तुमच्या कष्टाचे सुवर्ण काळात रूपांतर होणार आहे. ज्या पती पत्नीमध्ये रोज कटकटी होत होत्या तिथे अचानक समजूतदारपणा वाढेल. तुमच्या जोडीदार तुमच्या संघर्षाची जाणीव ठेवून तुम्हाला साथ देण्यास सुरुवात करेल. घरातील वातावरण जे आधी तणावाचे होते तिथे आता हसू आणि आनंद पसरतेल. कुटुंबात एखादे मंगल कार्य ठरण्याचे किंवा नवीन पाहुण्याचे आगमन होण्याची सुखद बातमी कानावर पडेल, ज्यामुळे घरगुती मतभेद कायमचे संपून जातील. अनेक लोक या संकेताचा चुकीचा अर्थ काढतात आणि मिळालेला मानसन्मान स्वतःच्या अहंकारीपोटी गमवून बसतात. त्यामुळे हा भाग नीट समजून घ्या. आत्तापर्यंत ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केली, तुम्हाला कमी लेखलं, तेच लोक आता तुमच्याशी नातं जोडण्यासाठी उत्सुक असतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या मताला प्राधान्य देतील. समाजात तुमचे नाव एका आदराने घेतले जाईल. सिंह राशीचा जो मूळ स्वभाव आहे, राजासारखं जगणे आणि आदर मिळवणे, त्यांची ही प्रत्यक्ष सुरुवात असणार आहे. अनेक लोक या बदलाकडे दुर्लक्ष करतात, पण सिंह राशीच्या लोकांनो, मंडळींनो, दादांनो, ताईंनो, तुमच्या शब्दाला आता वजन येऊ लागले आहे ना? तक्रारीमधून कायमची मुक्ती मिळणे, अनेक लोकांपासून चालत आलेली जुने आजार, पाठीचे किंवा सांध्याचे दुखणे, मानसिक निराशा, यातून तुमची हळूहळू सुटका होईल. तुम्हाला योग्य डॉक्टर किंवा योग्य उपचार मिळतील. शरीरामध्ये हलकेपणा जाणवेल आणि सकाळी उठल्याबरोबर ताजंतवानं वाटेल. आरोग्य चांगले असेल तरच नशिबाची साथ उपभोगता येते आणि हाच निसर्गाचा सर्वात मोठा संकेत आहे. आता आपण शेवटच्या आणि 10व्या संकेताकडे वळूया, जो शुभ संकेत आहे. हा संकेत शेवटचा अजिबात चुकू नका, कारण हा तुमच्या अंतःप्रेरणाशी आणि भविष्यातील मोठ्या आर्थिक लाभाशी जोडला आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, तुमच्या मनात अचानक एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र अंतःप्रेरणा येईल. तुम्ही एखाद्या धाडसी निर्णय घ्याल जो कदाचित इतरांना चुकीचा वाटेल, पण तो निर्णय अत्यंत अचूक ठरेल आणि त्या एका निर्णयामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान ढळेल किंवा तुम्हाला एखादा मोठा नफा मिळेल. हा संकेत सिद्ध करतो की तुमची बुद्धी आणि नशीब आता एकाच रेषेत काम करत आहेत. सिंह राशीच्या मंडळींनो, हे संकेत निसर्गाने दिले आहेत, पण या संकेतांना गती देण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि नशीब पूर्णपणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी आज रविवारच्या दिवशी एक विशेष उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. हा उपाय केवळ एखादा धार्मिक विधी नाही, तर तो तुमच्या मनाला प्रचंड स्थिरता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार देणारा वैज्ञानिक व मानसिक आधार आहे. मंडळी, हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला विसरू नका.
तर हा उपाय तुम्हाला आज रविवारी सकाळी स्नानानंतर तांब्याच्या पात्रात म्हणजे कलशात शुद्ध जल घ्या. तांब्याचा कलश यासाठी वापरायचा कारण तांबे हा धातू ऊर्जाचा उत्तम सुवाहक आहे. त्या पाण्यात थोडेसे कुंकू आणि एक लाल फूल टाका. लाल रंग हा उत्साह, पराक्रम आणि रक्तभिसरण सुधारणारा मानला जातो. अर्घ्य देण्याची एक पद्धत असते मंडळी. सूर्याकडे पाहत ते जल संत गतीने जमिनीवर किंवा एका पात्रात अर्पण करा. जल अर्पण करताना पाण्याच्या धारेमधून सूर्यकिरण पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यांना आणि मनाला कमलेची सकर्मक ऊर्जा मिळते. जल अर्पण करताना डोळे बंद करून शांत चित्तेने 11 वेळा ओम सूर्य देवाय नमः, ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप नक्की करा. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमच्या शरीरातील सूर्यनाडी जागृत होते. यामुळे मनातील भीती, भविष्याची चिंता आणि निर्णयाबद्दलचा संभ्रम पूर्णपणे दूर होतो. तुमच्या मनाला एक वेगळी स्थिरता मिळते आणि रोजच्या नोकरी व्यवसायातील ताण सहन करण्याची आणि त्यावर मात करण्याची शक्ती निर्माण होते. माझ्या सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, अत्यंत स्वाभिमानी, कष्टाळू आणि प्रामाणिक मंडळींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचा आता संघर्ष खूप मोठा होता. अनेक रात्री तुम्ही रडून काढले असतील. पैशाच्या विचारामुळे स्वतःच्या इच्छा मारल्या असतील. नातेवाईकांच्या स्वार्थी वागण्यामुळे तुमचे हृदय दुखवले असेल. स्वतःच्या अस्तित्वासाठी लढताना तुमचा जीव खोर दमला असेल. पण तुमचा हा संघर्ष, तुमचे अश्रू कधीही व्यर्थ जाणार नाहीत. बदल एका रात्रीत किंवा चमत्काराने होत नसतो. तो निसर्गाच्या नियमानुसार हळूहळू सुरू झाला आहे. वर दिलेले वास्तव, उदाहरणं आणि संकेत त्याचा जिवंत पुरावा आहेत. परिस्थिती आज कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. तुम्ही जंगलाचे राजे आहात. संकटांना घाबरून मागे हटणे तुमच्या रक्तात नाही. नशीब बदलण्याची वेळ आली आहे. फक्त सकर्मतेने आणि धैर्याने पुढे पाऊल टाका. आज रविवारची ही पवित्र सकाळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधान घेऊन यावं ही सूर्यदेवाच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुमच्या वास्तविक आयुष्याशी जोडलेला वाटला असेल तर तुमच्या सिंह राशीच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो मंडळी, हा व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, या व्हिडिओला लाईक करा. सांगितल्याप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.